नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मित्रांनो काय आहे, की पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा चालू झाल्यामुळे काय होतं, की या इथे आपण बघू शकता, की ड्रॅगन फ्रूटची फुलं उमलल्यानंतर ती जी फुलं आहेत ती सडायला चालू होतात. जर आपण ती वेळेत तोडली नाही, तर त्याच्यामुळे काय होतं, की ते पूर्णपणे सडायला कुजायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की फळाला पण आता या इथे तुम्ही मागच्या बाजूला बघू शकताय, की फळाचा पुढचा भाग पूर्णपणे आता सडायला लागलेला आहे. आता ते जर आपण तोडलं अशा अवस्थेत, त्याला आपण म्हणू थोडंसं लेटच तोडलं, तर इथे बघताय तुम्ही की पूर्णपणे सडलंय ते. आणि नुसतं तेवढंच नाही, तर फळाचा पुढचा भागही या इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितला ना, तर तोही पूर्णपणे सडलेला आहे. तसंच आपण जर हे दुसरं फूल बघितलं, जे की आता 2-3 दिवसच झालेत त्याला उमलून. ते म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात ते काय खराब नाही झालेलं किंवा सडलेलं नाहीये. तर इथे जर आपण हे जे काही फूल आहे, ह्याला जर आपण तोडायचं म्हटलं, तर आपण अगदी सहजरित्या तोडू शकतो. म्हणजे या इथे तुम्ही बघताय आता मी त्याला अगदी इझिली त्याला तोडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की याचा जो पुढचा भाग आहे फळाचा, तो पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित आहे. म्हणजे फळ जे काय आहे, ते खराब नाही झालेलं. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, की जर आपण हे वेळेत तोडलं, तर काय आहे, की आपलं फळ जे आहे ते व्यवस्थित राहतं. आणि याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे जर आपण ते तोडायला उशीर केला, एक 3 दिवसांपेक्षा जास्त जर वेळ लावला, तर या इथे ते पूर्णपणे खराब होऊन जातं.